नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मुंबईच्या तलावात फक्त 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या 18% पर्यंत घसरली आहे। मुंबईकरांना पुढील 60 दिवस पाणी पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा 6% अधिक आहे। मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित झालंय। राऊत यांनी या पुस्तकातून तुरुंगातील जीवन, त्यांचे तुरुंगातील अनुभव आणि भूतकाळातील राजकीय घडामोडींवर तसेच पडद्यामागील घटनांवर भाष्य केले आहे। या पुस्तकात अनेक गमती जमती आहेत, तसेच तुरुंगातील विदारकता आणि अंधश्रद्धेलाही वाचा फोडण्यात आली आहे। अतिरेकी अजमल कसाब याचं तुरुंगातील भूत हे सुद्धा यातीलच एक प्रकरण आहे। तुरुंगात कसाबाचं भूत कसं निघतं आणि त्याचा शोध घेण्यासाठी राऊत यांनी अनेक रात्री कशा जागून काढल्याचा याचा रंजक किस्साच या पुस्तकात आलाय। पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला होत असलेला विरोध लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज देऊ केले आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच जमिनी विकल्या आहेत अशा जमिनी देण्यास संबंधित मालक तयार आहेत। या जमिनी ताब्यात घेण्याचे काम संबंधित अधिकारी करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। यावरून पुरंदर विमानतळ बाधितांचा विरोध न जुमानता हा प्रकल्प होणारच असे स्पष्ट संकेतच पवार यांनी दिले आहेत। संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समितींच्या संसद रत्न पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे। हे पुरस्कार संसदेत सक्रिय सहभाग, वादविवादात सहभाग, प्रश्न विचारणे आणि कायदेविषयक कामात जो योगदान आधारावर दिले जातात। हा पुरस्कार प्राइम पॉइंट फाउंडेशनने सुरू केलाय। या वर्षीच्या विजेत्यांची निवड हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केली। ते म्हणाले की लोकशाही बळकट करण्यासाठी संसदेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आरटीओने घालून दिलेली ताशी 80 किलोमीटर घाट सेक्शन ताशी 40 किलोमीटरची वेग मर्यादा ओलांडणाऱ्या एसटी बसवर कारवाई करण्यात येते। हा नियम सुरू झाल्यापासून आतापर्यंत एसटी कडून 6 कोटी रुपयांहून अधिक दंड आरटीओने वसूल केला असून त्यात सर्वात जास्त 80 लाख रुपये दंडाची रक्कम एसटीच्या ठाणे विभागाने भरली आहे। शहर पोलीस दलातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे पत्र पुणे शहर पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आले। गृह विभागाने शुक्रवारी रात्री 27 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या। दरम्यान मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना बढती मिळाली असून त्यांची पुणे शहर पोलीस दलात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। रायगडच्या कर्जत तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। भिवपूर येथील टाटा डॅम मध्ये मुंबईच्या गोवंडीचे 2 तरुण बुडाले आहेत। मुंबईवरून उन्हाळी सुट्टी असल्यामुळे ते फिरण्यासाठी या परिसरात आले असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। आजचा रविवारचा दिवस हा घातवार ठरलाय, कारण आज विविध ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत। सोलापूरसह रत्नागिरी आणि हैदराबाद मध्ये आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत। सोलापुरातील MIDC भागातील टॉवेल कारखान्याच्या भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे। आग लागून जवळपास 10 तास उलटले आहेत। यामध्ये 3घांचा मृत्यू झाला असून आणखी 4 जणांचा शोध सुरू आहे। बीडमधील परडी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे या तरुणाला समाधान मुंडे आणि त्याच्या 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली। या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेले आणि बांबू व लाकडी दाडक्यांनी अमानुष मारहाण केली। या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली। या प्रकरणी परडी पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे। आता यावरून भाजप आमदार सुरेश धस आणि शिवराज दिवटे प्रकरणातील आरोपींवर मोकोका लावा, अल्पवयीन मुलांवर पोर्शे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करा अशी मागणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी खुशखबर मिळाली आहे। काही दिवसांपूर्वी फुटलेल्या ब्रिटिशकालीन 100 वर्षापूर्वीच्या पिलीव कालव्याची दुरुस्ती केवळ 12 दिवसात पूर्ण करण्यात आली आहे। उन्हाळ्यात हा कालवा फुटल्यामुळे हजारो शेतकरी चिंतेत होते, मात्र प्रशासनाने युद्ध पातळीवर हे काम हाती घेत केवळ 12 दिवसात या कालव्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे। आजपासून या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येऊ लागल्याने हजारो हेक्टरवरील पिकांना याचा फायदा होणार आहे। खोपोलीमध्ये 3 बांगलादेशी महिलांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सलीना सलीम शेख, नजमा सलमान फकीर, पॉपी सलीम शेख अशी या 3 बांगलादेशी महिलांची नावे आहेत। या महिलांनी बांगलादेश असल्याची कबुली दिली आहे।
पोलिसांना त्यांच्याकडे कोणताही व्हिसा, पासपोर्ट वगैरे काही मिळून आले नाही. त्यानंतर खोपोली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शिवाय या तिन्ही महिलांना आसरा देणाऱ्या मीड कात्रकवाडी येथील मरुफा माजहर कुरेशी या महिलेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून राज्यात पक्षाची मोठ नव्याने बांधण्यास सुरुवात केली असून तब्बल 1.5 लाख सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रभर फिरून विविध जिल्ह्यात पदाधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार राज्यात भाजपच्या 58 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र आता भाजप जिल्हाध्यक्षांची खोटी यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून 81 जिल्हाध्यक्षांची यादी खोटी असल्याचे भाजप नेतृत्वाने म्हटलं आहे. तसेच ही यादी व्हायरल करण्याविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात येईल असा इशाराही भाजपने दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राजकीय पक्ष कामाला लागले असून दिवाळीपूर्वीच राज्यात धमाका होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. बीडच्या परडी येथे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराज दिवटे याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत शिवराज दिवटे हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रविवारी या रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटे याच्या तब्येतीची विचारपूस केली. पुण्यातील ओढ्यांच्या सीमा भिंती बांधण्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी आणला म्हणून पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व भाजपाच्या नेत्यांनी संपूर्ण शहरात बॅनरबाजी केली. प्रत्यक्षात शासनाकडून हा निधी आलाच नाही. आता पुन्हा खासदार म्हणत आहेत हा निधी पुन्हा आणतो. याचा अर्थ निधीच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी पुणेकरांची दिशाभूल व फसवणूक केली आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केलाय. एका 25 वर्षीय तरुणाचा त्याच्या लग्नातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाची विधी सुरू होते. त्याने लग्नाच्या विधींमध्ये सांगितल्याप्रमाणे पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्रही घातलं. त्यानंतर काही वेळातच हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने तरुणाच्या कुटुंबाला, त्याच्या मित्रांना, आप्त स्वयंकियांना सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आत्महत्या करत असलेल्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गाझियाबाद वाहतूक पोलीस दलातील हवालदार अंकित तोमर यांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. तोमर यांच्या प्रयत्नामुळे आत्महत्या करत असलेल्या महिलेचे प्राण वाचले, मात्र त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. या घटनेनंतर गाझियाबादचा संपूर्ण उत्तर प्रदेश पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या 15 नगरसेवकांनी शनिवारी पक्षाचा राजीनामा देऊन इंद्रप्रस्थ विकास पक्ष या नावाने वेगळी चूल मांडली. मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांची बंडखोरी ही आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना बसलेला आणखी एक धक्का आहे. या बंडखोरी मागील रणनीतीमध्ये हेमचंद्र गोयल यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. बंडखोरांची संख्या 15 सांगितली जाते असली तरी याबाबतच्या पत्रावर 13 जणांच्या सह्या आहेत. ट्रॅव्हल यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पोलिसांनी शनिवारी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. तिला न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. हैदराबादमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एकूण 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार 4 मीनार भागात ही आगीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 9 जण भाजले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांनी दहशतवादाचे आरोप असणाऱ्या दोघांना थेट व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत. इस्माईल रॉयल आणि शेख हमजा असे या दोघांची नावे आहेत. या निर्णयाचा खुलासा सर्वप्रथम लॉरा लूमर या पत्रकाराने एक्सवर केला आहे. कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज इथल्या फर्टिलिटी क्लिनिक जवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या स्फोटात किमान 4 जण जखमी झाले आहेत. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने या घटनेला जाणीवपूर्वक केलेलं दहशतवादी कृत्य असं म्हटलंय. या दहशतवादी हल्ला असल्याचं FBI ने स्पष्ट केलंय. या स्फोटामुळे क्लिनिकचं मोठं नुकसान झालं असून आजूबाजूच्या इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे उडून गेले.
बांगलादेशातील सत्ता बदलानंतर युनूस सरकार आणि भारत यांच्यातील संबंध अधिकाधिक कटू होत चालले आहेत। याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने शनिवारी बांगलादेशातून तयार कपड्यांची आयात फक्त कोलकाता आणि न्हावा शेवा या दोन नागसागरी बंदरापर्यंत मर्यादित केली। यासोबत भारताने ईशान्येकडील राज्यांसाठी 11 भूसीमा चेकपोस्टवरून ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आयातीवरही बंदी घातली आहे। बांगलादेशने भारतीय निर्यातीवर लादलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आलंय। मेक्सिकन नौदलाचे एक जहाज न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिन ब्रिजवर आदळलं असल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी या जहाजामध्ये तब्बल 277 प्रवासी प्रवास करत होते। शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत। तसेच यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी दिली आहे। मात्र अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। राज्यात 11वी अभ्यासक्रमासाठी 9281 उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातून प्रवेश मिळणार आहेत। शनिवारी उशिरापर्यंत पडताळणी प्रमाणन करण्याची प्रक्रिया सुरू होती। सर्वाधिक पुणे विभागात 1521 कॉलेजांमधून तर सर्वात कमी लातूर विभागात 625 संस्थांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात 1323 संस्थांमधून 11वीचे प्रवेश होणार आहेत। परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात पुन्हा आले आहेत। त्यांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे। 16 मे 2025 पर्यंत त्यांनी 23,778 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत। एप्रिल महिन्यात FLLS ने त्यांची स्ट्रॅटेजी बदलली। आधी त्यांनी शेअर्स विकले, पण एप्रिलमध्ये 4,243 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले। जर तुम्ही गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। अनेक बँकांनी गृह कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत। व्याजदर कमी करण्याचे कारण रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली कपात देखील आहे। रिझर्व्ह बँकेने 2 हप्त्यांमध्ये एकूण 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे। यामुळे रेपो दर 6.5% वरून 6% पर्यंत कमी झालाय। या कपातीमुळे गृह कर्जाचे व्याजदर 8% पेक्षा कमी झाले आहेत। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच बहुप्रतीक्षित हेराफेरी 3 हा चित्रपट सोडल्याचे समोर आले। ते चित्रपटातून बाहेर पडल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली। मीडिया रिपोर्टनुसार निर्मात्यांशी असलेल्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे अभिनेत्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते। मात्र आता परेश रावल यांनी स्वतः ट्विट करत हे कारण फेटाळले आहे। फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत विजय देवरकोंडानं त्याच्या लव्ह लाईफ बद्दल सांगितलंय। तुम्ही माझ्या जवळपासच्या लोकांना विचारा, असं तो रिलेशनशिप बद्दल विचारलेल्या प्रश्नावर म्हणाला। रश्मिका बरोबरच्या केमिस्ट्री बद्दल बोलताना तो म्हणाला, मी रश्मिका बरोबर जास्त चित्रपट केले नाहीत, मला यापुढे करायला आवडेल। ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि सुंदरही आहे, त्यामुळे केमिस्ट्रीची काही अडचण नसावी। भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे। 20 जून पासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे। या मालिकेच्या सुमारे 1 महिना आधी यजमान इंग्लंडने एक मोठे पाऊल उचलले आहे। इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलाय। इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे 2 डेटा विश्लेषक फ्रेंडी वाइल्ड आणि नेथन लेमन यांना संघातून काढून टाकले आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।